सकाळची सुरुवात आमची खूप छान पद्धतीने झालेली आहे। इथं आतमध्ये सर्पराज बसलेले आहेत। आज सकाळ सकाळ ते आम्हाला दर्शन द्यायला आलेले आहेत। तर त्यांना पूर्ण काढायची तयारी चालू आहे। आम्ही काही सापांना मारत नाही बघा, साप बघायला आलेले पाहुणे आणि हे साप पकडणारे माग तरी कशाला जातोय तो बारका आहे आणि आरोग्याला तो खाली थांबा थांबा त्याला काढा की वाडा इकडं, मी धरतो लगेच त्याला। या इकडं वाडा, घाबरते ते ढीगभर पवार पळल तिथनं। मला काहीतरी हुकासारखं देखील काहीतरी काढायला। हो तेच हुके काटे माणसं घेतलं काहीतरी काटे घेतलं। सळई होती ना, कुठे गेली सळई? ती बी का सळई आहे खाली तुमची इथे? ठीक आहे सळई एवढी शिवाय जवळ साप आहे अगं मानसी, तो काय हाताला घावत नाहीये पण तो फुरस आहे। पण तो विषारी साप आहे, चप्पळ आहे साप। ते वड असतोपर्यंत आधी गावला असता नसता गावला। कसं एवढं पिल्लू गावतोय ते, मग काय झालं गावायला? पकडायला काय हे होतं का? वर नाही खाली बघा। अरे इकडे 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 मयूर हात पुढे भेटला शेवटी। घोणचं पिल्लू आहे, तोंड फिरकय त्याचं पुढं कसं बारसं करायचं का पिल्लू? गाला की म्हणताय का गाणं दिवशी पहिल्या दिवशी हे बघा पिल्लूचं बारसं करायचंय का? हो हो टाकलं का काय केला? पायपात घ्या पायपात। दाखव 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 कसं बाबतीत भरा नाही डायरेक्ट पायपात भरा, नाही तर नका दाबू त्याला बिचारायला। चप्पळ आहे रे, वर हात लावू नको सर, हे वरनं प्रेस करू नका। जाते 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 हाताखाली साप्यान दगड उचलते तसंच उचलत होते ना दगड, गेल्या दगडाच्या हाताने निघला हाताच्या खाली। दिसतच होता का थोडा तरी? शेवटी पकडला, आता त्याला जंगलात जाऊन सोडणार किंवा धरणापाशी जाऊन सोडणार। साप तरी याला दिसला नाही। नाही कचरा नाही, अरे हे किल्ल्याच्या मी सगळे निघालो आहोत फिरायला। कोण कोण आहे बघू दे मला, इकडं कोण कोण आहे? चला चला बघू दे मला आणखीन कोण आहे। आदल्या दिवशी आम्ही सगळे रायरेश्वरला गेलो होतो, तर तिथे श्राव्य एकच म्हणत होती मला मॅप्रोला जायचं आहे म्हणून तिला आम्ही दुसऱ्या दिवशी मॅप्रोला घेऊन आलो। मॅप्रोला पोचलो, त्यानंतर शिवज्ञ आणि श्राव्या मस्तपैकी हातात हात घालून मस्तपैकी असं सगळं फिरत होत्या। त्यांची एक दिवसच झालेली ओळख होऊन, पण असं होतं की त्यांचं दोघींचं की खूप जुनी ओळख आहे। अशा दोघी मस्तपैकी सगळीकडे फिरत वगैरे। हे सगळे फोटो काढायला थांबलेत, त्यांना फोटो काढायचे। जा बसव त्यांना। ही आमची चिल्लर पार्टी, त्यांचे फोटो काढायचे। त्यांना लहानपण जगून घ्यायचं आहे। हे बघा मानसी फोटोशूट करते गाडीमध्ये बसून। या पार्टीला घेऊन आम्ही स्ट्रॉबेरीमध्ये फोटो चॉकलेट घेतात, चॉकलेट घेत आहेत। हे बघा काय घेतलंय सगळ्यांनी, काय आनंद झालाय आज, काय आनंद झालाय। श्राव्याची खूप मज्जा चालली होती। सगळ्या टेस्टिंग काउंटरला जाऊन आमच्या आधीच ती टेस्ट वगैरे करत होती आणि आम्हाला येऊन सांगायची इथे ते हे आहे म्हणून सगळं। इथल्या काउंटरला चिप्स आणि कुकीज होते, त्याची टेस्ट सगळ्यांनी घेतली होती। मग मी पण कुकीजची टेस्ट वगैरे घेतली, खूप छान होते कुकीज।
आज एवढी गर्दी आहे ना. कसा होता ज्यूस बसताना? मस्तपैकी आमचा मॅप्रो फिरून वगैरे झाला. आता सगळ्यांना भूकही लागलेली. त्यात ही लहान पोरं होती, त्यांनाही भूक लागलेली, म्हणून मग आम्ही मॅप्रोच्या कॅफेमध्ये गेलो. सगळे पुढे येऊन बसले आणि विचार चाललाय की काय खायला घ्यायचं आहे, कोणाला काय आवडते याचं डिस्कशन चाललं होतं. वेटिंगसाठी थांबले. पिझ्झा घेण्यासाठी पुरी थांबल्यात. काय काय घ्यायचंय? बरं द्या चला. हे बघा आमची खाऊ बोलली कंपनी. मॅप्रो मध्ये आलो आम्ही. आमची खाऊ बोलली कंपनी. सगळेजण ताव मारतात. पिझ्झा सांगितलाय. हळू हळू हळू. हा ही बघ पिझ्झावाली. वाव म्हणते का दात दाखवायचं. चला ठेवा त्यांना खाऊ दे. कुठं होता खावा आता काय खायचं. कसं दिसतं बाहेर हळू हळू. छान आहे का शिवज्ञा? काय पाय दुखायला लागले का? माझं हे दुखतंय हा? कसं घ्या. अजून काय काल चढून जांभूळ प्रेमी. जिथे जाईल तिथे हा माणूस झाडावर चढत असतो जांभळा खायला. सगळेजण आलेलो आहोत टेबल लाईनला. टेबल लँड. खूप दिवसानंतर ना आलेलो आहोत आम्ही. खरं नाहीये. दे शाहू. टेबल लँडच्या इथेच दुसऱ्या साईडला भागू आहे. तर दाजी बोलले ते बघायला जाऊ. मग आम्ही सगळे ती बघायला गेलो. मस्तपैकी असं जंगलासारखा फील होता. सगळीकडे झाडे होती. चला टेबल लँडच्या इथे बसलो होतो तर तिथे एक आईस्क्रीमवाले दादा आले. ते म्हणते आईस्क्रीम खूप छान लागतं वगैरे, म्हणून मग आम्ही घेऊन बघितले टेस्ट करण्यासाठी. आणि श्राव्याला तर खूप आवडतं, त्यामुळे ती तर पहिलीच पुढे होती. मस्त वगैरे खात होती ती आणि एन्जॉय पण खूप केला आहे तिने. नाही तिला नाकाचा प्रॉब्लेम आहे म्हणून. वहिनी घ्या. सगळे मस्तपैकी आईस्क्रीम खात बसले होते
आणि ही आमची श्राव्या नुसते नखरे करायला पाहिजे कशी करते ये लवकर ती जातच नाही रेलिंगच्या बाहेर तर तिला कुठं फटका देऊ बस इथं चल ए नखरेलनार शिवायच थोडा आगाऊपणा करत होता म्हणून दाजी त्याला राबवत होती पाहिजे तुला रट्टा ये इथं. आणि श्राव्याला पण राबवत होते तिथून पुढे आम्ही आपल्यांच्या इथून निघायचं होतं तर तिथं आम्हाला 2 घोडे दिसले. मग आम्ही एका घोडं होतं त्याच्यासोबत आम्ही सगळ्यांनी फोटो वगैरे काढले. फोटो वगैरे काढले. मग तिथून आम्ही निघालो पुढच्या लोकेशनला सिडनी पॉइंटला. पार्टी खेळतायत. हा सिडनी पॉइंटच्या इथून बलकवडी आणि धोम डॅमचा असा सुंदर असा व्ह्यू दिसतो. सनसेट कधी होतो याची वाट बघत बसलोय आम्ही सगळी. हे बघा कसे ससलेत. का झोपलीस तू शिवज्ञ वाईट बघून झोपली. तिला कंटाळा आलाय आता. हे आमची जाऊ येडी पोरगी कसं चाललंय कसं चाललंय. आम्ही सिडनी पॉइंट वरती सगळेजण बसलेलो आहोत निवांत असं बसून मस्त पैकी सनसेट व्हायला थोडा वेळ होता आणि मला बसायलाही जागा नव्हती म्हणून मी शेवटी खालीच बसले. खाली बसून मस्तपैकी एन्जॉय करत होते. सनसेट झाल्यानंतर मी थोडेफार फोटोज काढले.